नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एमआयएमच्या हडको N12 भागातील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीचं पडसाद स्थायी समिती सभेत उमटलं। गुन्हे दाखल करण्याचे सभापतींचे आदेश। तर माणसाला कुठला आजार जात किंवा धर्म पाहून होत नाही, त्याप्रमाणे डॉक्टर मंडळी देखील रुग्णावरती जात पात पाहून उपचार करत नाहीत। डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। हडको N12 भागातील प्राथमिक कचरा संकलन केंद्र 2018 पासून कार्यरत असताना नव्या कंपनीकडे काम वर्ग होत असताना एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील आंदोलन का करत आहेत? त्यांना कंत्राटदारांना ब्लॅकमेल करायचा आहे का, असा प्रश्न महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपचे सदस्य राज वानखेडे यांनी केलाय। त्यावरती एमआयएम पक्षाचे सदस्य आक्रमक झाले। शाब्दिक चकमकीनंतर सभापती अनिल मकरिया यांनी या प्रकरणी 24 तासांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी अनिल मकरिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला सुरुवात होताच राज वानखेडे यांनी हडको N12 येथील प्राथमिक कचरा संकलन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला। या ठिकाणी आंदोलनाला परवानगी होती का, या आंदोलन दरम्यान महापालिकेचं काम थांबवण्यात आलं होतं का, याचा खुलासा करण्याची त्यांनी मागणी केली। त्यावरती उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी आंदोलनादरम्यान काम थांबवण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण दिलं। उपायुक्त अपर्णा थेटे यांनी कर्तव्य पार पाडत असताना महापालिकेच्या कामकाजात कोणी अडथळा आणत असेल तर गुन्हा दाखल करता येऊ शकतो असा खुलासा केला। त्यावरती वानखेडे यांनी प्रशासनाने आतापर्यंत आंदोलनकर्त्यांवरती गुन्हा दाखल का केला नाही, याचा खुलासा करण्याची मागणी वानखेडे यांनी केली। एमआयएमचे नगरसेवक फक्त सोशल मीडियावरती चमकण्यासाठी प्रशासनावरती दादागिरी करत आहेत। विरोधी पक्षनेत्याने वापरलेले भाषा योग्य आहे का? मी दादागिरी खपवून घेणार नाही, त्यामुळे या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी वानखेडे यांनी केली। विकासात्मक कामे करून घेण्यासाठी महापालिकेत पदाधिकारी आहेत, उपायुक्त आहेत, सर्वसाधारण सभा स्थायी समितीमध्ये विषय मांडता येतात, पण एखाद्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांवरती अरेरावी करायची, यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा हे योग्य नाही। 2018 पासून या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे। महापालिका नव्या कंपनीकडे कचऱ्याचे काम वर्ग करत असताना इम्तियाज जलील आंदोलन का करत आहेत? त्यांचे आंदोलन कंत्राटदाराला ब्लॅकमेल करण्यासाठीच आहे असा आरोप वानखेडे यांनी केला। त्यावरती एमआयएम नगरसेवकांनी आक्षेप घेतला। माजी खासदार जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी गेलेले आहेत, त्यांनी अरेरावी केली नाही, उठसूट त्यांचं नाव घेण्याची गरज नाही असं खान अब्दुल मतीन मजहर पठाण यांनी सांगितलं। त्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले। काही काळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर सभापती मकरिया यांनी या प्रकरणी 24 तासात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। दरम्यान महापालिकेने गुजरातच्या कंपनीला कचरा संकलनाचं काम दिलं आहे। या कंपनीतर्फे सलीम अली सरोवर समोर जुन्या कचरा संकलन केंद्रावरती नवीन मशिनरी बसवली जाते। याच परिसरात इम्तियाज जलील राहतात। त्यांनी कचरा संकलन केंद्राला विरोध करत आंदोलन केलं। या ठिकाणी कचरा संकलन करू दिलं जाणार नाही असा इशारा जलील यांनी दिला आहे। मालमत्ता करात कुठलीही वाढ न करता महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा दिला आहे। मालमत्ता कराची वसुली, नव्या मालमत्ता कर आकारणी यासह उत्पन्न वाढीच्या विषयावरती लवकरच स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे। शहरातील मालमत्ता कराचा दर निश्चित करून त्याला मंजुरी प्रत्येक वर्षी 20 फेब्रुवारीला देणं बंधनकारक आहे। त्यानुसार प्रशासनाने दरात कुठलीही वाढ न करता प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला होता। त्यावरती सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले। ज्या भागात वसुली कमी आहे तिकडे प्रशासनाने लक्ष द्यावं। अमित भुईगळ यांनी नव्या किती मालमत्तांना कर लागला, माधुरी अदवंत यांनी चालू मागणी किती, थकबाकी किती, शास्ती माफ केल्यानंतर किती कर वसुली झाली याची माहिती द्यावी अशी मागणी केली। शहरात किती मालमत्ता आहेत, किती मालमत्ता धारक कर भरतात याची माहिती देण्याची मागणी केली। श्वेता त्रिवेदी यांनी शहरात पाण्याचे हाल आहेत, रस्ते खराब आहेत, मग नागरिकांकडून कर कसा घेतात, व्यावसायिक मालमत्तांकडून कर वसुली होते का, असे प्रश्न उपस्थित केले। खान अब्दुल मतीन यांनी शास्ती कर रद्द करा अशी मागणी केली। त्यावरती सभापती अनिल मकरिया यांनी लवकरच या विषयावरती स्वतंत्र बैठक घेतली जाईल असं स्पष्ट केलं।
करात कुठलीही वाढ केली नसताना उपभोक्ता करात वाढ कशी झाली असा प्रश्न राज वानखेडे यांनी केला. त्यावरती उपायुक्त नवाळे यांनी प्रिंट मिस्टेक झाल्याचा खुलासा केला. यावेळी आयुक्त अमोल येडिगे यांनी सांगितलं की पुढील वर्षांपासून महापालिकेचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे इतर शहरांमध्ये कर आकारणीची स्थिती काय आहे, शासनाचं वारंवार आलेले आदेश याविषयी सविस्तर माहिती विशेष बैठकीसमोर सादर करावी अशा सूचना त्यांनी नवाळे यांना केल्यात. महाराष्ट्र दिनी केवळ 5 जलकुंभांमधून नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. या 5 जलकुंभांच्या क्षेत्रातील वसाहतींना नवीन योजनेचं पाणी मिळेल असा विश्वास महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केलाय. ढोरकीन येथे निखळलेल्या स्क्रोल वॉल्वच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडी येथून पंप सुरू करून सोमवारी 13 एप्रिल रोजी 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती ही करण्यात आली आहे. त्यामुळे जलवाहिनीची चाचणी घेण्याचं काम पुन्हा सुरू झालंय. मागील आठवड्यामध्ये शुक्रवारी मुख्य जलवाहिनीतून शहराच्या वेशीपर्यंत पाणी आलं होतं, पण ढोरकीनजवळ स्क्रोल वॉल निखळल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी 3 दिवस पंपिंग बंद ठेवावं लागलं. सोमवारी ते पुन्हा सुरू झालं. पत्रकारांनी आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली असं पाणी पुरवठा योजनेच्या चाचणीचा मुद्दा निघाला. महाराष्ट्र दिनी नवीन योजनेतून पाणी मिळेल असा विश्वास उच्च न्यायालयाने व्यक्त केलाय. महाराष्ट्र दिनी खरोखरच नवीन योजनेतून पाणी मिळेल का असा प्रश्न आयुक्तांना केला असता ते म्हणालेत की आज जलवाहिनीतून पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं तर ते शक्य आहे, परंतु वाढीव 200 MLD पाणी एकदम वितरित करणं शक्य होणार नाही. नवीन योजनेतील 5 जलकुंभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदारांच्या मदतीने उभारलेत. याच 5 जलकुंभांच्या क्षेत्रातील वसाहतींनी महाराष्ट्र दिनी पाणी पुरवठा योजना शक्य होईल. जसजसे जलकुंभ पालिकेच्या ताब्यात मिळतील तसतसे पाणी पुरवठ्याची व्याप्ती वाढवण्यात येईल असं आयुक्त यांनी सांगितलं. मुख्य जलवाहिनीच्या हायड्रॉलिक चाचणीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबद्दल आयुक्तांना विचारलं असता ते म्हणालेत की जलवाहिनीची अल्ट्रासॉनिक चाचणी घेण्यात आली आहे. त्याशिवाय रेडिएशन संबंधित चाचणी देखील घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या हायड्रॉलिक चाचणीसारख्याच आहेत असं कंत्राटदार कंपनीचं म्हणणं आहे. मुख्य जलवाहिनी स्वच्छ धुतल्यानंतर आणि जलशुद्धीकरण केंद्राचं काम आवश्यकतेनुसार झाल्यावरती नवीन योजनेतून पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे. ही कामे 1 मेच्या अगोदर व्हावीत असा प्रयत्न आहे असा उल्लेख आयुक्तांनी केला आहे. सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती दिनांक 15 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत वाहतूक नियमावलीमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धुळे सोलापूर महामार्गावरील झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प आणि पुन्हा त्याच मार्गे झाल्टा फाटापर्यंत 10 किलोमीटर सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहतूक कोंडी किंवा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने बीडकडून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळेकडे जाणारी वाहतूक ही हॉटेल पालखी जवळून धुळे येथून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून ये-जा करण्यासाठी उपलब्ध असेल. सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावरती स्पर्धकांच्या सायकली आणि वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता वाहनधारकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावं आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा.
भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली. आला अंगात नसाय तोडला, मला धर्मात भीम जल्लोषा. गैरुबाब ठाकरे झेंड्याचा बॉसवर चौकातला मुठीच रवा. गैरुबाब ठाकरे झेंड्याचा बॉसवर चौकातला मुठीच रवा. अरे भावा माझा जय भीम द्यावा. अरे भावा माझा जय भीम द्यावा. अरे बाबा माझा जय भीम द्यावा. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा. वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा. वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही. जोश नवा घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा. जय भीम आमचा किनारा हा. जय भीम बोले दरारा हा. वैर्य इशारा हा. क्रांतीचा नारा हा. आमचा किनारा हा. बोले दरारा हा. वैरा इशारा हा.
आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैरा इशारा हा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैरा इशारा हा ₹20,000 स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन. व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचचे मी तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडम जी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो, आता? आता तू लवकर $2,000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब, स्टॉप किडिंग. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाईलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. माणसाला कुठला आजार, जात, धर्म हे पाहून होत नाही, त्याप्रमाणे डॉक्टर मंडळी देखील रुग्णावरती जातपात पाहून उपचार करत नाहीत.
घाटीचे डॉक्टर रुग्णावरती मनापासून चांगले उपचार करतात. या डॉक्टरसह तंत्रज्ञ, वर्ग 4 कर्मचारी आणि अन्य सर्व मंडळी मनापासून उपचारासाठी प्रयत्न करत असतात, असं प्रथम प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी शासकीय कर्करोग रुग्णालय येथे महामानवांच्या तैलचित्रांच्या अनावरण प्रसंगी केलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नुकताच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. तर विचारवंत डॉक्टर PS चंगोले यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालय येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते सोमवारी पार पडलं. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, डॉक्टर दर्पण जक्कल, राजेंद्र मोरे, चंद्रकांत बनसोडे, डॉक्टर वानाजी शेवाळकर, डॉक्टर रश्मी बंगाली, डॉक्टर जिरवणकर यांच्यासह शासकीय कर्करोग रुग्णालयाचे ट्रेनर, मेस्ट्रन, सिस्टर आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी केलंय, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर रश्मी बंगाली यांनी केलं. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यांनी देशाच्या जनतेला सुराज्य देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि एक सामाजिक घडी या देशाची चांगली कशी राहील यासाठी प्रयत्न केले, असे जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन प्रतिमेचं अनावरण या ठिकाणी करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. हे अनावरण संपन्न झालं असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो. त्या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे या संस्थेचे विशेष कार्य अधिकारी OSD आमचे मित्र डॉक्टर अरविंद गायकवाड सर, या संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण जंगल सर, नातेवाईकांनी मित्र आणि पत्रकार बांधवांनी, आताच या ठिकाणी आपण या दोन विभूतींच्या प्रतिमाचं अनावरण केलेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उद्या आपण साजरी करत आहोत. 11 तारखेपासून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 11 ते 18 तारखेपर्यंत हा पूर्ण सप्ताह आपण एक या ठिकाणी युग प्रवर्तनच्या निमित्ताने साजरा करणार आहोत आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कालच आपण 11 तारखेचा कार्यक्रम जो आपण 12 तारखेला काल साजरा केलेला आहे. परत उद्या 14 तारखेला काही कार्यक्रम आहेत, 18 तारखेला एक व्याख्यान आहे आणि असे भरगच्च कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. 350 वर्षापेक्षा जास्त कालावधी लुटूनही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विसरू शकत नाही, त्यांचं काम विसरू शकत नाही. तसंच आज 150 वर्ष ज्यांच्या जन्माला 135 वर्ष पूर्ण होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधानच नाही तर अशा अनेक योजना असेल, असे अनेक दूरदृष्टी विचार त्यांनी या देशाला दिले, या समाजाला दिले. म्हणून तुम्ही बघितलंय की आज देशामध्ये, जगामध्ये एकीकडं जवळपास 3रं महायुद्ध सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. परंतु महात्मा गौतम बुद्धांनी, महामानव गौतम बुद्धांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर अनेक महापुरुषांनी हे जे विचार या देशाला दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपली ही जी समाजाची जी घडी आहे ती अत्यंत मजबूत आहे. जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही राज्याचे असो, कुठल्याही जिल्ह्याचे असो, परंतु आपण सगळेजण एक म्हणून काम करतो. या ठिकाणी आपण अनेक रुग्ण या ठिकाणी येतात. फक्त रुग्ण कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल हे आपल्याला माहीत नसतं आणि होणारा आजारही कुठला जात किंवा धर्म म्हणून
बघून होत नाही, परंतु आमची सर्व ही जी डॉक्टर मंडळी आहे ही सर्वजण सर्व गोरगरीब रुग्णावर या ठिकाणी मनापासून उपचार करतात. मग त्यामध्ये आमचे तज्ज्ञ डॉक्टर असतील, निवासी डॉक्टर असतील, नर्सिंग स्टाफ आहे, तंत्रज्ञ आहे, वर्गचार कर्मचारी आहे, ही सर्व मंडळी मनापासून प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्या मागचं कारणच हे आहे की हे जे विचारसरणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत, तर आम्ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आलेलं दुःख दूर करण्याचा आमचा सगळ्यांचा एक टीम म्हणून प्रयत्न असतो आणि ते काम आपण या ठिकाणी करत आहोत. मी परवा या ठिकाणी आलो असताना मला असं परवानगी मागण्यात आली की आम्हाला त्या महापुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी लावायच्या आहेत. तर मी कुठलाही संकोच न करता, मनामध्ये कुठलाही विचार न करता ताबडतोब त्याच्यासाठी परवानगी दिली आणि मी या सर्व वर्गचार कर्मचाऱ्यांचे आणि ज्यांनी पुढाकार घेतला त्या आमच्या सर्व अधिकारी, डॉक्टर, आमच्या OSD सरांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली गोष्ट या ठिकाणी आज या ठिकाणी केली. न भूतो न भविष्यती असा घाटीचा राज्य कर्मचारी संस्थेचा आणि सुपर स्पेशालिटी याही संस्थेचा जो आमूलाग्र असा बदल आणि कायापालट झालेला आहे, त्याचं संपूर्ण श्रेय आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सरांना जातं. आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. म्हणजे ही जी ऊर्जा आहे, ही जी तळमळ रुग्णांप्रती, विद्यार्थ्यांप्रती, आपल्या कर्मचाऱ्यांप्रती आणि एकंदरीत सामाजिक बांधिलकी जी ती जोपासतात, मला असं वाटते की ते त्यांचे कठोर श्रम आहे, त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मला असं वाटते की सगळे जे काही त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत तेही यामधून दिसतात. आणि म्हणून अशाच आदर्श अशा आपल्या मार्गदर्शकांच्या हस्ते आज या दोन्ही प्रतिमांचं अनावरण होत आहे. मला असं वाटतं की तो एक यथोचित सन्मान सोहळा, यथोचित अनावरण आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने एक वेगळी झळाळी आणि एक वेगळा आदर्श येथे निर्माण होत आहे. आमचे कर्मचारी जे आहेत, चतुर्सेनी कर्मचारी, नमा, सुनील, सिद्धार्थ आणि बाकी सर्वजण सर माझ्याकडे मागच्या 1 वर्षापासून ते प्रयत्नात होते आणि यावर्षी त्यांनी मला विचारलं की सर असं आम्हाला या 2 प्रतिमा इथे लावायच्या आहेत. मी म्हणालो की काही हरकत नाही, परंतु आपण माननीय अधिष्ठाता सरांची परवानगी घेऊया आणि आपण 2 दिवसापूर्वी जेव्हा बैठक घेतली आणि तुम्ही परवानगी दिल्यावर हे स्वप्न साकार होत आहे. स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवक युवती महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने 1 महिना कालावधीचं उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे 15 एप्रिल 2026 पासून करण्यात आलंय. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध उद्योगासंबंधी मार्गदर्शन, बाजारपेठ पाहणी, उद्योग निवड, तंत्र उद्योगांसाठी विविध शासकीय सोयी सवलती, प्रकल्प अहवाल तयार करणं, व्यक्तिमत्व विकास, उद्योग घटकांना भेटी, व्यवसायात लागणारे परवाने इत्यादीबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केलं जाणार आहे. या संधीचा युवक युवती महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन सुदाम थोटे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केलंय. अधिक माहितीसाठी आशा कुरवाडे 78 88 07 04 19 कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, A38 MIDC परिसर, रेल्वे स्टेशन रोड येथे संपर्क साधावा. गिरनेरा तांडा परिसरातील वस्तींपर्यंत पक्का रस्ता आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची विनंती करणारं निवेदन रणजित राठोड यांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आलं असून त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी अधिक संवाद साधलाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच विहिरीतलं पाणी माझ्या गावातील रहिवासी पित आहेत. 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास करून या विहिरीमध्ये येतात आणि इथलचं पाणी घेऊन गावामध्ये जातात आणि पाणी पितात. या विहिरीचं पाणी तुम्ही बघू शकता, पाणी किती गंध झालेलं आहे. या पाण्यामुळे
गोरगरीब युवकांना व स्त्रींना व जे वृद्ध लोक आहेत, माझे आई वडील, माझे म्हातारे कोतारे, आजी आजोबा, त्यांना फार त्रास होतोय. कोणाला डेंग्यू, कोणाला मलेरिया, कोणाला वेगवेगळे फार त्रास जाणवत आहेत. याला फक्त कारण प्रशासन आहे. प्रशासनाला आम्ही लाख वेळेस निवेदन दिले, लाख वेळेस आवाहन केले की आमच्या गावामध्ये नळपट्टी व घरपट्टी व फिल्टर पाण्याची व्यवस्था करून द्या. पण अजून सुद्धा प्रशासनाने याच्यावर काहीही निर्णय घेतलेला नाहीये. वारंवार आम्हाला निवड तारख्या दिल्या जातात की तुम्हाला या तारखेला तुमच्या गावाचा विकास करू, या तारखेला तुमचं हे करू. मतदान येतं त्या टायमाला हे गावात येतात, बोकडे आणतात, बोकडे खातात आणि गावातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना 1000-1500 रुपये देऊन त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या गावातील भोळे भाळे लोक 1000-1500 रुपये घेऊन मोकळे होतात, कारण की ते 1000-1500 मध्ये त्यांचं घर चालेल हा विचार करून ते पैसे घेतात. मतदानाच्या टायमाला येतात, पण हे गावातील विकासाच्या टायमाला कोणीही इथं येत नाही. 1.5 ते 2 किलोमीटरचा प्रवास करून माझ्या गावातील गावकरी पाणी घेऊन जातात, डोक्यावर हांडे घेऊन जातात. एकदा महाराष्ट्र सरकारचे कोणी बी आमदार म्हणा, खासदार म्हणा, कोणी बी सरपंच म्हणा, सभापती म्हणा, कोणी बी एकदा येऊन इथून एक पण हांडा डोक्यावर घेऊन भर दुपारा इथून पाणी घेऊन जाऊन दाखवावं. त्यांना खास म्हणून एकदा इथून यावा. या गावाची परिस्थिती बघा काय आहे. तुम्हाला वारंवार किती वेळेस सांगितलेलं आहे की माझ्या गावाकडे लक्ष द्या, तुम्ही वारंवार गावाकडे दुर्लक्ष करता. याला जिम्मेदार फक्त प्रशासन आहे. गावातील एकाही वृद्धाला आता याच्या पुढे आजार झाला किंवा काही झाला तर याला जिम्मेदार फक्त प्रशासन आहे. जय सेवालाल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. MIMच्या हडको N12 भागातील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीचं पडसाद स्थायी समिती सभेत उमटलं. गुन्हे दाखल करण्याचे सभापतींचे आदेश. तर माणसाला कुठला आजार जात किंवा धर्म पाहून होत नाही, त्याप्रमाणे डॉक्टर मंडळी देखील रुग्णावरती जात पात पाहून उपचार करत नाहीत. डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.